ओके, नजरेने सगळं चालतं काम हल्ली. पुढे आता करू ना. हो, काय करायचं सांगा. पहिल्यांदा काय घेते तुम्ही ते? लसूण आणि हिरवी मिरची. लसूण आणि हिरवी मिरची इथे घालू. हा बस बस खूप झालं. लसूण ह्याच्यातही तेवढं टाका. कांदा पेस्ट आणि मिरचीचे बारीक तुकडे. लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे. हो, हे दोन्हीकडे आपण टाकलेले आहे. आता काय? पिठाचा गोळा करून घ्या आधी. किती पीठ घालायचं मला सांग. थोडंसं अर्धा भांड घेतलं तरी चालेल, म्हणजे यातलं. बस. हो, हे बाजरीचं बरं का, तुला जे आवडत नाही ते. हो, पण त्यांच्यावर राहून राहून मी हे शिकलेली आहे की जे आवडत नाही तेही करायचं. हां, हे धने जिरे पूड घेऊ हाताचं. जरा हे बारीक करते. बारीकच आहे. मंद. थोडं तिखट. ओके. थोडं हळद. ओके. आणि काय करायचं आपल्याला? आणि थोडं मीठ. आणि आपण जसं हे भिजवतो, भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं. ओके, ठीक आहे. थोडं त्या भिजवतील पाहिजे. हो. आता हे कुठपर्यंत आले बघूया. झालं म्हणजे होत आलं. त्यात मीठ घालायचं. ओके. 2 वेगवेगळ्या भाज्या आपण तयार करून घेतोय. मेथीचीच आहे. पण पाणी देऊ किती बघा. थोडंसं तेल टाकलं. नाही, तेल घालू. थोडंसं कच्चं तेल. हे काय करतोय आता आपण? आता वाटा बनवतो. बर. त्याच्या वरच ठेवायचे का? आता पुढे काय करायचं त्याचं? आता याच्यावर वाफ आणायची याला. आता ह्याच्यातली मेथी याच्यात घालून. ओके. मग खालची मेथी, खालती त्याच्या खाली जी मेथी आहे ती आता शिजणार. ती शिजणार. त्याचं खालनं पण त्याचा फ्लेवर त्या भाजीला व्यवस्थित. अच्छा, मग सर्व करताना त्याच्या सकट सर्व करायचं. ओ, सही. एकदा वाफ आली आणि ते 5 मिनिटं मीठ परत पाण्याचा असा हक्का द्यायचा. म्हणजे मग ते शिजतं. आणि हेल्दी फूड पण तयार. आणि ते बाजरीमध्ये फायबर आहे, त्यामुळे ते फार उपयोगी आहे. ऐका बरं, मला सांग, तुझे छंद काय तुझे? माझं डान्स आणि ड्रॉइंग. डान्स आणि ड्रॉइंग. मग आता चालू आहे डान्स? नाही, मी लहानपणी शिकलेले, पण जेव्हा कधी काही असेल डान्स वगैरे फंक्शनमध्ये वगैरे तेव्हा करत असते. हे झालं असेल सगळं कर. हे झालं. पाण्याचा हक्का मारायचा तर काय मारा. बस हपका मारायचा आहे. तुम्ही वताल तर तसं रे. अरे हे झालं तर 5 मिनिटांनी हे रेडी टू ईट ना. येस, गरम तर खूप छान लागतं. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी विथ बाजरी वाटी बनवण्याकरता लागणारं साहित्य: बाजरीचे पीठ, मेथी, हिरवी मिरची, धणे जिरं पूड, लाल तिखट, लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, लसूण पेस्ट घालून घ्यावी. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालून परतावं. नंतर दोन्ही फ्राय पॅन मध्ये मेथी आणि मीठ घालून ती शिजवून घ्यावी. नंतर एका बाउल मध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्यात धणे जिरं पूड, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून एकत्रित करून भाकरीच्या पिठासारखे घट्ट भिजवून घ्यावे. त्यानंतर ह्या पिठाच्या गोल वाट्या बनवून दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये मेथीच्या भाजीवर त्या वाट्या ठेवून त्या वाट्यांमध्ये मेथीची भाजी घालावी. त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावं. वाफवलेल्या वाटीवर थोडे पाणी शिंपडून पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यावं. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. म्हणजे तुम्ही जे लिहिलंय ते वाचता येईल अशा पद्धतीने लिहून घेतलं असेल अशी मला खात्री आहे. आता पुढचं काय आपली रेसिपी? सुनबाई आलेले आहेत पुढे. आता काय रेसिपी आहे? मी रवा काजू बर्फी. रवा काजू बर्फी. ठीक आहे, मला साहित्य सांग जरा. साखर, भाजलेला रवा, तूप, काजूची पूड, दूध, थोडीशी मिल्क पावडर आणि वेलदोड्याची पूड. गार्निशिंग करायला काजू. साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. तिथे आम्ही कढई तापत ठेवलेली आहे. ती अजून तापलेली नाहीये. काय प्रॉब्लेम तो आहे, धरणी किती तापली ना उन्हामुळे
हे सूर्य कितीही तळपत असला तरी धरणी तापण्याचा वेळ वेगळा असतो, त्याला लागणारा वेळ वेगळा असतो, त्याला थंड होणारा वेळ वेगळा असतो. आणि कढई जी असते ना ती कढई तापायला एक वेगळा वेळ लागतो. नुसती कढई तापायला वेगळा वेळ लागतो, त्यात तेल घातलं की त्याला तापायला वेळ